धन्यवाद. सगळे एकलव्य सेनेचे झेंडे कृपया खाली करा. भारत माता की, छत्रपती शिवाजी महाराज की, धर्मवीर छत्रपती संभाजी महाराज की. जय श्रीराम, जय जय श्रीराम. आजच्या या जाहीर सभेमध्ये मंचावर उपस्थित आपल्या सर्वांचे लाडके नेते सन्माननीय गिरीश भाऊ महाजनजी, आमचे सहकारी अनिल पाटीलजी, लोकप्रिय आमदार किशोरप्पा पाटील, मंगेशदादा पाटील, मंगेशदादा चव्हाण, पाटील का लिहिलं काय हरकत नाही, राजू मामा भोळे, चिमणाबा पाटील, दिलीप भाऊ वाघ, एटी नाना पाटील, डॉक्टर विकास महात्मे, प्रकाशजी बाविस्कर, एकलव्य संघटनेचे पवनराजे सोनवणे, सुनीताताई किशोर पाटील, रावसाहेब पाटील, जवळेकर महाराज, आनंदजी खरात, अनिलजी वाघ, गणेश पाटील, त्याचप्रमाणे मंचावर उपस्थित असलेल्या आपल्या लाडक्या उमेदवार आणि खऱ्या अर्थानं तुमच्या सर्वांच्या आशीर्वादानं ज्या येत्या 13 तारखेला भारताच्या संसदेमध्ये खासदार म्हणून निवडून जाणार आहेत अशा स्मिताताई वाघ. खरं म्हणजे प्रचंड ऊन आहे, 43-44 डिग्री टेम्परेचर आहे आणि अशा उन्हामध्ये देखील इतक्या मोठ्या संख्येने आमच्या माता भगिनी आणि आमचे सर्व बांधव या ठिकाणी उपस्थित आहे. याचाच अर्थ तुम्ही पाचोऱ्यातनं रेकॉर्ड मताने ताईंना निवडून आणण्याचा संकल्प केला आहे हे या ठिकाणी स्पष्ट होत आहे. मी सर्वप्रथम या ठिकाणी बंधू भगिनींनो तुम्हाला हे सांगण्याकरता उभा आहे की ही निवडणूक गल्लीची निवडणूक नाही आहे, ही दिल्लीची निवडणूक आहे. मी याकरता सांगतो की काल उद्धव ठाकरे हे जळगावमध्ये आले होते आणि जळगावमध्ये आल्यानंतर त्यांच्या भाषणामध्ये देशाचा विकासाचा एकही मुद्दा नाही, समाजाच्या विकासाचा एकही मुद्दा नाही, दलित आदिवासी गरीब ओबीसी विकासाचा एकही मुद्दा नाही, समाजातल्या गरिबाची गरिबी दूर कशी करू एकही मुद्दा नाही. या ठिकाणी त्यांचं अख्खं भाषण, अर्ध भाषण मोदीजींना शिव्या दिल्या, अर्ध भाषण महायुतीला शिव्या दिल्या. बंधू भगिनींनो, ही जी काही आघाडी या ठिकाणी तयार झाली आहे, उद्धव ठाकरे असतील, राहुल गांधी असतील, शरद पवार असतील, नेता नाही, नीती नाही आणि नियतही नाही अशा प्रकारची आघाडी आहे. आणि या ठिकाणी केवळ ते गर्जना करतात, ते सांगतात 4 तारखेनंतर भाजपवाल्यांना बिळातनं काढून मारू. अरे 2.5 वर्ष मुख्यमंत्री होते तेव्हा बिळात लपले होते, तेव्हा बाहेर आले नाही आणि आज आम्हाला बिळातनं काढून मारू म्हणता. वाघांना हात लावायची हिंमत आहे यांची. महायुतीचे लोक हे वाघासारखे आहेत, हे काय आम्हाला हात लावणार आहेत, पण यांचं डोकं फिरलंय. पण आता माझ्या लक्षात आलं, मगाशी अनिल पाटील साहेबांनी जे सांगितलं ते खरं आहे. शेवटी कधीतरी सत्य हे तोंडात येतं आणि ते सत्य पवार साहेब बोलले. पवार साहेब म्हणाले या लोकसभेच्या निवडणुकीनंतर सगळे छोटे पक्ष काँग्रेसमध्ये विलीन होतील. म्हणजे त्यांना आता पराभव लक्षात आला, त्यांच्या लक्षात आला आता आपलं अस्तित्व टिकवायचं असेल तर काँग्रेसमध्ये जावं लागेल. त्यामुळे या 4 जून पर्यंत शरद पवार साहेबांची पार्टी आणि उद्धव ठाकरेंची पार्टी या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळेल. आणि पवार साहेबांच्या भाकितानंतर उबाठा आणि पवार साहेबांची राष्ट्रवादी या दोनही काँग्रेसमध्ये विलीन होणार आहेत.
आणि त्या ठिकाणी त्यांचं अस्तित्व संपुष्टात येणार आहे हे आजच पवार साहेबांनी आपल्याला सांगितलं आहे. बंधू भगिनींनो, खरं म्हणजे मी आठवण करून देतो, हिंदू हृदय सम्राट शिवसेना प्रमुख श्रद्धेय बाळासाहेब ठाकरेंनी सांगितलं होतं, ज्या दिवशी काँग्रेसशी युती करण्याची वेळ येईल त्या दिवशी माझ्या शिवसेनेचं दुकान मी बंद करीन. आता पोरांनी काँग्रेसशी युती तर केलीच, पण या निवडणुकीनंतर त्यांची उबाठा सेना काँग्रेसमध्ये विलीन होणार आहे आणि त्याचे शिल्पकार माननीय पवार साहेब असणार आहे. म्हणजे ज्यांचं अस्तित्वच उरणार नाही असे उमेदवार आज आपल्या समोर उभे आहेत. खरं म्हणजे या ठिकाणी मागच्याही वेळी भारतीय जनता पार्टी आणि महायुतीच्या उमेदवाराला तुम्ही भरभक्कम पाठिंबा दिला, मोठ्या मताने तुम्ही त्यांना निवडून आणलं. पण बंधू भगिनींनो, मोठ्या मताने निवडून आणल्यानंतर 5 वर्षामध्ये त्यांचा जो व्यवहार होता, खरं म्हणजे निवडणुकीचा काळ आहे, सगळ्या गोष्टी सार्वजनिक करायच्या नसतात, त्यामुळे मी त्याबद्दल बोलणार नाही. पण एकदा त्यांनी देखील आत्मचिंतन केलं पाहिजे की त्यांचं तिकीट का कटलं, याचं आत्मचिंतन त्यांनी केलं तर त्यांच्या लक्षात येईल काय काय चुका त्यांच्या हातून झाल्या. आणि खरं म्हणजे त्यांचं तिकीट कापून आम्ही एक प्रकारे त्यांना त्या ठिकाणी वाचवलं असंच मी म्हणेन. ज्या मार्गाने ते चालले होते त्या मार्गाने जाण्यापासून आम्ही त्यांना परावृत्त केलाय. पण मी यापेक्षा अधिक त्यांच्याबद्दल बोलणार नाही. मला विश्वास आहे की ताईंसारख्या ज्यांनी या जिल्ह्यामध्ये प्रचंड काम केलं आहे, जिल्हा परिषदेच्या माध्यमातून एक आमदार म्हणून विधान परिषदेच्या त्यांनी जनसामान्यांमध्ये आपली एक प्रतिमा उभी केली आहे. आणि म्हणून मला विश्वास आहे की निश्चितपणे आपण सगळे लोक ताईंच्या पाठीशी उभे राहाल. बंधू भगिनींनो, जसं मी सांगितलं, ही निवडणूक ही साधी निवडणूक नाही आहे. या निवडणुकीमध्ये देशाचा नेता निवडायचा आहे. कोणाच्या हातामध्ये देश सुरक्षित राहील, कोण देशाला विकासाकडे नेईल, कोण सामान्यांचे आशा आकांक्षा आणि अपेक्षा पूर्ण करू शकतो, कोण आपल्या जीवनात परिवर्तन आणू शकतो, याचा फैसला करणारी ही निवडणूक आहे. आणि लक्षात ठेवा, या ठिकाणी केवळ 2 पर्याय आहेत. एक पर्याय विश्वगौरव असलेले, विकास पुरुष असलेले आपले नेते नरेंद्र मोदीजी आहेत आणि मोदीजींच्या नेतृत्वामध्ये या ठिकाणी आपली महायुती आहे. ज्या महायुतीमध्ये या ठिकाणी एकनाथराव शिंदेजींची शिवसेना आहे, या ठिकाणी अजितदादा पवारांची राष्ट्रवादी काँग्रेस आहे, या ठिकाणी आपली मनसे आहे, या ठिकाणी रिपाई आहे, या ठिकाणी रासपा आहे आणि आता आपली एकलव्य संघटना देखील आपल्या सोबत आहे. या ठिकाणी वेगवेगळ्या संघटना मिळून एक आपली मोठी महायुती तयार झाली आहे. दुसरीकडे काय आहे? दुसरीकडे आहेत राहुल गांधी. आणि राहुल गांधींच्या नेतृत्वात 24 पक्षांची खिचडी. ही 24 पक्षाची खिचडी कशी आहे? कोणीच कोणाला नेता म्हणायला तयार नाही आहे. प्रत्येक जण म्हणतो मला पान फुलं वाहा, मीच नेता आहे. अशा प्रकारची 24 पक्षांची खिचडी आहे. आपली महायुती म्हणजे विकासाची ट्रेन आहे, विकासाची ट्रेन. या विकासाच्या ट्रेनला मोदीजींचं भक्कम इंजिन लागलेलं आहे. वेगवेगळ्या पक्षाच्या बोग्या त्याला लागल्या आहेत. या बोग्यांमध्ये दीन, दलित, गोर, गरीब, आदिवासी, शेतकरी, शेतमजूर, महिला, अल्पसंख्याक, ओबीसी, भटके, विमुक्त सगळ्यांना बसायला जागा आहे. सगळ्यांना मोदीजींच्या विकासाच्या ट्रेनमध्ये बसवून सबका साथ सबका विकास म्हणत आपली ट्रेन विकासाकडे जाते. आणि दुसरीकडे अवस्था काय आहे? दुसरीकडे राहुल गांधींना केवळ इंजिनच आहे, त्यांच्या ट्रेनला बोग्याच नाही आहे, तिथे फक्त इंजिन आहे. राहुल गांधी म्हणतात मी इंजिन आहे, शरद पवार म्हणतात मी इंजिन आहे, उद्धव ठाकरे म्हणतात मी इंजिन आहे, स्टॅलिन म्हणतो मी इंजिन आहे, ममता बॅनर्जी म्हणते मी इंजिन आहे, लालूचा पोरगा म्हणतो मी इंजिन आहे, मुलायमचा पोरगा म्हणतो मी इंजिन आहे. तिथे एकही डब्बा नाही आहे, तिथे केवळ इंजिन आहे. आणि बंधू भगिनींनो, इंजिनमध्ये सर्वसामान्य माणसाला बसायला जागा असते का? सांगा, असते का? नसते. त्या ठिकाणी केवळ ड्रायव्हर बसतो
राहुल गांधींच्या इंजिनमध्ये फक्त सोनियाजी आणि प्रियंकाजीला जागा आहे. उद्धव ठाकरेंच्या इंजिनमध्ये फक्त आदित्य ठाकरेंना जागा आहे आणि शरद पवारांच्या इंजिनमध्ये केवळ सुप्रियाताईंना जागा आहे. तुमच्या करता जागा ही फक्त मोदीजींच्या गाडीमध्ये आहे. ज्या क्षणी स्मिताताई वाघ यांच्या कमळाचं बटन तुम्ही दागाल त्या क्षणी जळगावची बोगी मोदीजींच्या इंजिनला लागेल आणि मग विकासापासनं आपल्याला कोणीही थांबवू शकणार नाही. आणि म्हणून या ठिकाणी जे लोक येऊन तुम्हाला वेगवेगळ्या गोष्टी सांगतायत त्यांना ऐरणी भाषेमध्ये तुम्ही सांगा, डोका माने भुसा नि कोठे बी पुसा. अशा प्रकारे यांची अवस्था आहे. आणि म्हणून या सगळ्या लोकांना हे सांगा, आम्ही केवळ आणि केवळ या ठिकाणी मोदीजींच्या सोबत आहोत. बंधू भगिनींनो, मोदीजींनी या देशामध्ये एक मोठा चमत्कार केला. 10 वर्षामध्ये 25 कोटी लोकांना गरिबी रेषेच्या वर हे मोदीजींनी आणलं. 10 वर्षात 20 कोटी लोकांना कच्च्या घरातनं झोपडीतनं पक्क घर दिलं. 10 वर्षामध्ये